सेकंड पार्ट ऑफ ड्युओडेनम हा टॉपिक आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. तर सगळ्यात पहिले त्याच्यात नाही का आपण आयुर्वेद पोर्शन लिहायचं. आयुर्वेद पोर्शन काय लिहायचं, तर सगळ्यात पहिला आपला जो श्लोक आहे, स्थानाने अग्निपापानांक मूत्रस्य हृदयस्य हृदय उंडकप्या फुफ्फुस कुष्ठे इत्यादी येते, हा श्लोक लिहायचा. त्याच्या परत मिनिंग एक्सप्लेन करायचा. नंतर खाली नाही का अन्नवस्त्रोतसाचं वर्णन करायचं, कारण की हा प्रश्न आमाशय रिलेटेड पण देऊ शकतो. आमाशय म्हणजे आपला जे GIT रिलेटेड मग आपल्या त्या अन्नवाही स्रोतस टाकून टाकू शकतो. अन्नवाना स्रोतसांना आमाशय मूलं वामपार्श्वचं हा चरकानुसार आणि सुश्रुतानुसार पण द्यायचा आहे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले मग इंट्रोडक्शन, मॉडर्न इंट्रोडक्शन. हे सगळ्यात पहिले इट इज द शॉर्टेस्ट वाईडेस्ट अँड मोस्ट फिक्स पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन. फिक्स पार्ट असतो हा. त्याचा शेप नाही का सी शेप सांगितले. त्याची लेंथ आपल्याला सांगितलेली की 25 सेंटीमीटर सांगितले. त्याचं लोकेशन अबोव दी अम्बिलिकस. आणि अजून मोर परफेक्टली आपण जर लिहिलं की नाही का ॲज पर 9 रिजन्स ऑफ द लोकेशन ऑफ द ड्युओडेनम इज एपिगॅस्ट्रिक अँड अम्बिलिकस रिजन. ठीक आहे. आता मग पार्ट्स ऑफ ड्युओडेनम मेजरली 4 पार्ट पडतात. फर्स्ट पार्ट ऑफ ड्युओडेनम, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट अँड फोर्थ पार्ट. ओके. आता तिथे आपल्याला सेकंड पार्ट ऑफ ड्युओडेनम एक्सप्लेन करायचं आहे. सेकंड पार्ट ऑफ ड्युओडेनमची लेंथ असते 7.5 सेंटीमीटर. ठीक आहे. आता याच्यात सांगितलेलं इट बिगिन्स विथ द सुपेरियर ड्युओडेनल फ्लेक्चर अँड इट पासेस डाऊनवर्ड टू दी म्हणजे कुठे खाली जातो तो टू द अदर पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन, म्हणजे खाली तो जात असतो स्मॉल इंटेस्टाईन विलियम इस्चियमकडे तो जात असतो. ठीक आहे. आता इंटिरियर ऑफ द सेकंड पार्ट ऑफ द ड्युओडेनम, त्याच्यामध्ये मेजरली 3 पॅपिले असतात. कोणता? मेजर ड्युओडेनल पॅपिला आहे, मायनर ड्युओडेनल पॅपिला आहे आणि तिसरा कोणता आहे? लॉंगिट्युडिनलिस प्लिका लॉंगिट्युडिनलिस. ठीक आहे. आता पुढचं सांगितलं ब्लड सप्लाय. ब्लड सप्लाय एकदम सिम्पल आहे खूप, म्हणजे जो पँक्रियाजमध्ये आपण जो ब्लड सप्लाय पाहिला तोच ब्लड सप्लाय आपल्याला ड्युओडेनममध्ये दिसतो आहे. काय? सुपेरियर पँक्रियाटो ड्युओडेनल आर्टरी, इन्फिरियर पँक्रियाटो ड्युओडेनल आर्टरी. नर्व सप्लाय तर सेम आहे. काय? सिम्पॅथॅटिकने T9 to T10 स्पायनल सेगमेंट आणि पॅरासिम्पॅथॅटिक वेगस नर्व. आता त्याची क्लिनिकल ॲनाटॉमी, सगळ्यात पहिले क्लिनिकल ॲनाटॉमी विचारली तर त्याचं एखादं ऑर्गन असेल त्याची नाही का इन्फ्लॅमेशन न्यूज, म्हणजे इन्फ्लॅमेशन ऑफ दॅट ऑर्गन, म्हणजे इन्फ्लॅमेशन ऑफ द ड्युओडेनम. ठीक आहे. दुसरा आहे त्याचा कॅन्सरचा असू शकतो कोणत्या ऑर्गनचा, मग ड्युओडेनम कॅन्सर म्हणजे कॅन्सर ऑफ द ड्युओडेनम. तिसरा आहे ड्युओडेनम अल्सर, म्हणजे अल्सर आपल्या जसं तोंडात अल्सर येतात तसं ड्युओडेनममध्ये, कारण की आता ड्युओडेनम हा सॉफ्ट ऑर्गनच आहे, त्याच्यामध्ये अल्सर होऊच शकतात. तर तिसरा आहे ड्युओडेनम अल्सर. नंतर नाही का मोस्ट इम्पॉर्टंट नाही का ही सगळ्यात इम्पॉर्टंट ड्युओडेनम स्टेनोसिस ऑफ द सेकंड पार्ट ऑफ द ड्युओडेनम. कॉन्जटिनल स्टेनोसिस ऑफ द सेकंड पार्ट ऑफ द ड्युओडेनम. बस. ओके.